महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मवर्गामध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिकांना, आता हे जे काही संदर्भ आलेले आहे, अमरा नारीचा संदर्भ असो की स्त्रियांच्या संदर्भामध्ये बुद्धाने जे काही वाक्य उच्चारलेलं आहे, तर हे प्रासंगिक आहे आणि कुठल्या ना कुठल्या कारणावरून किंवा कुठल्या ना कुठल्या प्रसंगाला अनुसरून असे जे काही वाक्य आहेत ते उच्चारले गेलेले आहेत। मग आपल्याला धम्मपदामध्ये किंवा इतरही ग्रंथ वाचत असताना त्याचे संदर्भ सांगत असताना बुद्ध मग ती बाब सांगतात किंवा एखाद्या गावामध्ये काही विशिष्ट प्रसंग घडला त्या प्रसंगाला अनुसरून किंवा काही विशिष्ट लोक असेल त्या विशिष्ट लोकांना अनुसरून त्या प्रसंगानुरूप भगवान बुद्धांनी अशा पद्धतीचे वेगवेगळे स्टेटमेंट, आणि ते कधी कधी म्हणजे बरेचदा आपल्याला विरोधाभासी आहे असंही वाटते। आणि आपण हे जे प्रकरण पाहत आहोत ते याच पद्धतीचे प्रकरण आहेत की दोन विरोधाभासी वाक्य या ठिकाणी राजा मिलिंद नागसेनासमोर प्रस्तुत करतो आणि मग हे वाक्य बरोबर असेल तर हे चुकीचं आहे किंवा हे चुकीचं असेल तर हे बरोबर आहे, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो। आता स्त्रिया संबंधाने भगवान बुद्धाने या ठिकाणी जे काही म्हटलं तर त्यांना डायरेक्ट उद्देशून बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला संधी मिळाली किंवा एकांत स्थान मिळाले, जर तुम्हाला निमंत्रण देणारा किंवा त्यासारखा आणखी कोणी मिळाला तर तुम्ही सर्व स्त्रिया पाप कर्म करण्यास प्रवृत्त होत असता, मग तो लुळा पांगळा असला तरी। आता हे वाक्य उच्चारत असताना काही गोष्टी घडल्या असतील त्या ठिकाणी आणि विशेषतः या ठिकाणी आता याचे संदर्भ मला काही कुठेही कोणत्याही ग्रंथामध्ये सापडले नाही। मी शोधण्याचा प्रयत्न केला, खूप सारे माझ्याकडे जे काही रेफरन्सेस ग्रंथ आहेत ते आता माझ्याकडे पण अपुराच साठा आहे ना, माझ्याकडे पूर्ण काही त्रिपिटक नाही आहे आणि बुद्धाचा धम्म किंवा बुद्धाचे उपदेश इतक्या साऱ्या ग्रंथामध्ये डिवाइड असल्यामुळे नेमका तो कोणत्या ग्रंथामध्ये आहे हे आपल्याला काही माहीत नाही। आणि म्हणून माझ्याकडे जे ग्रंथ आहे ते तपासण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये कुठेही धम्मपद तपासलं, हे म्हणजे इतरही ग्रंथ मध्यम निकाय दिग्घ निकाय जे माझ्याकडे आहेत तर त्यामध्ये हा कुठलाही उल्लेख, या प्रसंगाचा उल्लेख मला आढळून आलेला नाही। परंतु इथे निश्चित मात्र की भगवान बुद्धासमोर बसलेला जो श्रोता वर्ग आहे तो आहे स्त्रिया, आणि मग त्या स्त्रियांना भगवान बुद्धाने अशा पद्धतीनं एखाद्या प्रसंगानुरूप हे वाक्य त्या ठिकाणी त्यांनी उच्चारलेलं आहे। आता भगवान बुद्ध काही वाक्य उच्चारतात तर त्या पाठीमागे निश्चितच काही कारण असते। भगवान बुद्ध कोणतीही बाब निरर्थक बोलत नाहीत आणि मग भगवान बुद्ध जर काही बाबी निरर्थक, म्हणजे भगवान बुद्ध जर निरर्थक बोलत नसतील तर मग आता त्या दिवशी रेश्माताईंनी कालची गोष्ट आहे, रेश्माताईंनी प्रश्न उपस्थित केलाय की आमच्याच बाबतीत का असं बा, मग पुरुषांच्या बाबतीमध्ये असं होऊ शकत नाही का? तर होऊ शकते ना, का नाही होऊ शकत? परंतु जर भगवान बुद्ध असं म्हणत असतील तर मग आपण त्यावर चिंतन केलं पाहिजे आणि मग त्यावर आपण चिंतन करत असताना मग आपल्या बऱ्याच बाबी लक्षात येतात की स्त्रिया प्रलोभनाला पुरुषांपेक्षा जास्त म्हणजे त्या काय म्हणतात, प्रलोभनाला बळी पडतात ना, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रलोभनाला बळी पडतात। आता यामधली सत्यता स्वतःच आपण चिंतन केली पाहिजे, नाही का? म्हणजे स्त्रिया आहेत म्हणून नाही, तर वेगवेगळ्या लोकांचे जे वेगवेगळे गुणधर्म असतात, माणसांचे गुणधर्म वेगळे, स्त्रियांचे गुणधर्म वेगळे, तरी आपण सगळे माणूस असलो तरीही स्त्रिया जास्त भावनिक असतात, है ना, आणि म्हणून त्या भावनेच्या भरामध्ये जाऊन पुरुषांपेक्षाही जास्त कठोर पाऊल उचलताना आपल्याला दिसतात ना। तर त्याचं कारणच ते आहे की ते जास्त भावनिक होतात
पुरुष थोडेसे व्यावहारिक असतात. पुरुष व्यावहारिक असतात म्हणजे स्त्रिया व्यावहारिक असतात असं म्हणायचं काही कारण नाही, परंतु त्या भावनिक असल्यामुळे त्या भावनेमध्ये वाहून जातात, हेही तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून या अनुषंगाने बुद्धाने हे जे काही म्हटलेलं आहे. आणि मग भंते नागसेन सुद्धा म्हणतात की जर प्रलोभन मिळाले तर स्त्रिया पापकर्म करण्यास प्रवृत्त होतात. आता यामध्ये ते पापकर्मासोबत अनेकही इतरही बाबी त्यामध्ये आलेल्या आहेत. तर आणि नंतर ते म्हणतात, दुसरं वाक्य आहे की ते महोषध पंडिताच्या पत्नीच्या संदर्भाने हे वाक्य आलेलं आहे. आणि महोषध पंडिताच्या पत्नीला अनेक प्रलोभन दाखविण्यात आले, परंतु ती कर्म करण्यास प्रवृत्त झाली नाही. तर या ठिकाणी एका विशिष्ट स्त्रीबद्दल म्हटलेलं आहे. एका विशिष्ट स्त्रीबद्दल. ही कोण आहे? तर ही स्त्री महोषध पंडिताची पत्नी अमरा आहे. आणि या ठिकाणी हे जे काही वाक्य आलेलं आहे ते विशिष्ट एका स्त्रीला घेऊन आलेलं वाक्य आहे. आणि वरचं जे काही वाक्य आलेलं आहे ते वाक्य एकंदरीत जे काही सर्व स्त्रिया नाही का, सर्व स्त्रियांच्या बाबतीत म्हणजे स्त्रियांचा जो काही एक विशेष असा गुणधर्म आहे त्या एका गुणधर्माला घेऊन या ठिकाणी हे वाक्य आलेलं आहे नाही का. आणि दुसरं वाक्य एका विशिष्ट स्त्रीला घेऊन आलेलं आहे, जी अमरा नावाची स्त्री आहे. तिचा पती मरून जातो, म्हणून ते म्हणतात की हे राजा, अनेक प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडून स्त्री परपुरुषासोबत पाप कर्म करील किंवा करणार नाही. इथे दोनही गोष्टी या ठिकाणी भंते नागसेनांनी स्पष्टीकरणामध्ये सांगितलेल्या आहेत. अनेक प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडून स्त्री परपुरुषासोबत पाप कर्म करील किंवा करणार नाही, परंतु तशा प्रकारची संधी किंवा स्थान किंवा निमंत्रक किंवा तशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. आणि अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर मग त्या ठिकाणी विशेषतः स्त्रियांच्या बाबतीतला जो गुण आहे तो म्हणजे त्या प्रलोभनाला बळी पडतात. परंतु ही जी काही अमरा स्त्री होती ती अमरा स्त्री या पद्धतीनं बळी पडलेली नाही है ना. तर ते पुढे म्हणतात की इथे लोकनिंदेमुळे संधी शोधली नाही. लोकनिंदेमुळे संधी शोधली नाही. लोकनिंदा होते, अशा गोष्टी घडतात आणि लोकांना माहीत झालं तर मग ती लोकनिंदेला बळी पडते. आणि लोकनिंदेमुळे एक प्रकारे फार मोठा आघात होतो मनावर नाही का. लोकनिंदा आपण सहन करू शकत नाही, लोकांच्या नजरेतून आपण उतरतो, म्हणून असे दुष्कृत्य अंधारामध्ये केल्या जातात, असे दुष्कृत्य लपवून केल्या जातात, कोणाला माहीत व्हावं कोणाला माहीत नाही व्हावं अशा पद्धतीनं केल्या जातात. कारण माहीत झालं तर लोकांमध्ये त्या गोष्टीची चर्चा होईल, त्या गोष्टीमुळे आपल्या चारित्र्यावर म्हणजे एक प्रकारे लोक शंका घेतील म्हणजे दुष्णे लावतील, बोट दाखवतील. आणि म्हणून ही जी काही लोकनिंदा आहे या लोकनिंदेमुळे तर तिने संधी शोधली नाही. परलोकामध्ये नरकाच्या भीतीमुळे संधी शोधली नाही. परलोकामध्ये म्हणजे आता विचार करू की हे दुष्कृत्य आहे आणि या दुष्कृत्यामुळे आपल्याला या दुष्कर्माची फळे आपल्याला अतिशय दुःखद अशी भोगावं लागतील, ही सुद्धा बाब मनामध्ये निर्माण होते. आणि ही बाब मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस माणूस एक पाऊल आपलं मागे घेत असतो. परंतु ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हाच माणूस एक पाऊल मागे घेतो ना. त्यावेळेस जर त्याच्या मनामध्ये हा भाव उत्पन्न झाला की नाही हे दुष्कृत्य आहे आणि यामुळे आपली फार बदनामी होईल आणि म्हणून असे जर भाव निर्माण झाले तर तो आपला एक पाऊल मागे घेतो आणि तो मागे हटतो. मग परलोकाच्या नरकाच्या भीतीमुळे की हे तर पाप कर्म आहे, हे काही चांगलं कर्म नाही, हे काही वाईट कर्म नाही आणि हे जर आपण कर्म करू तर आपल्याला याचे म्हणजे अकुशल कर्माचे फळ भोगायला मिळतील, यातून दुःख निर्माण होईल, बऱ्याच गोष्टी निर्माण होतील, बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागेल. अशा पद्धतीचा एक विचार मनामध्ये आला की मग तो माणूस आपलं पाऊल किंवा ती स्त्री आपलं पाऊल मागे घेत असते. कष्टदायक परिणामामुळे संधी शोधली नाही. तर कष्टदायक परिणाम त्यातून उद्भवतात. आपल्याला समाजामध्ये असे कृत्य घडणाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागते है ना.
तर होऊ शकते त्यातून पुढची जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे जसं आपण प्रेग्नंट राहणं वगैरे म्हणतो, तर ह्या प्रक्रिया आणि मग त्यातून जी काही समस्या उद्भवतात आणि त्या समस्येचं निवारण करण्यासाठी मग काय काय करावं लागतं है ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे आपण समाजाकडे पाहत असताना या गोष्टी आपल्याला प्रकर्षानं अनुभवायला मिळतात, आहे की नाही. आणि मग ते प्रकरण सगळं किती अबॉर्शन पर्यंत, मग शरीराला किती त्रास नाही का, आणि या सगळ्या गोष्टीचा किती त्रास होतो. तर या बाबी ज्या वेळेस लक्षात आल्या की मग त्याच्या परिणामाचा आपल्याला विचार येतो आणि अशा कष्टदायक परिणामामुळे त्याचे परिणामाचा विचार करून ना, तर त्या आलेल्या संधीपासून आपण आपलं पाऊल मागे घेत असतो. मग प्रिय पतीने त्यागू नये म्हणून संधी शोधली नाही. प्रिय पतीने त्यागू नये, तर मग ही पण एक भीती राहते की पतीला माहीत झालं तर काय होईल. मग त्याचा विचार करते ती, त्याचं चिंतन करते की नाही बाबा, पतीला जर माहीत झालं ही गोष्ट तर मग पती मारेल, मला ठेवणार नाही, मला घराबाहेर हाकलून देईल. आणि मग मला जर घराबाहेर हाकलून दिलं तर मी कुठे जाणार, माझं काय होणार. अशा पद्धतीचा विचार करून ती आपलं पाऊल मागे घेते आणि स्वतःला असं दुष्कृत्य करण्यापासून ती वाचवू शकते. पतीच्या प्रतिष्ठेसाठी संधी शोधली नाही. कुणी? अमरानी. पतीच्या प्रतिष्ठेसाठी संधी शोधली नाही. तर आपणही जीवन जगत असताना ह्याच बाबीचा विचार करतो. एखादी स्त्री आपल्या पतीचा विचार करते आणि जर मी असं केलं तर माझ्या पतीला म्हणजे फार मोठं नुकसान होईल, त्याची अब्रू जाईल, त्याची इज्जत जाईल, समाजामध्ये त्याला लोक नाव बोटं ठेवतील, समाज त्याच्याकडे तुच्छतेनं पाहिल, आणि म्हणून आपण हे दुष्कृत्य करताय कामा नये म्हणून ते आपले पाय मागे घेत असते. मग पुढे जाऊन आणखी जी काही बाब सांगितलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि ती बाब म्हणजे काय आहे, तर धर्माच्या आदरासाठी संधी शोधली नाही. धर्माच्या आदरासाठी. आणि मग एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष तो जेव्हा धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करायला लागतो, धर्मापासून प्रेरणा घेतो, प्रेरित होतो, तर धर्मापासून प्रेरणा घेणारा माणूस काही क्लेशांपासून मुक्त नसतो. तर राग, द्वेष, लोभ, वासना या सर्व अकुशल कर्मांनी तो भरलेलाच असतो. परंतु असं जरी असलं तरी मात्र तो आता धम्म मार्गावर चालायला लागलेला आहे आणि धम्म मार्ग त्याला प्रेरणा देतो आहे. आणि म्हणून असे दुष्कृत्य करण्याची वेळ किंवा संधी किंवा स्थान किंवा निमंत्रक उपलब्ध होतो, तेव्हा मात्र धम्म त्याला असं जीवन करण्यापासून रोखतो, नाही का. आणि म्हणून धम्म त्याला काय देतो? प्रेरणा देतो. आणि मग या धम्माच्या आदरासाठी तो अशा पद्धतीची संधी, आलेली संधी ते एक प्रकारे त्याला काय करतो? अवेरतो, दूर करतो, आहे का नाही. आणि मग पुढे काय लिहिलेलं आहे की सामान्य लोकांच्या दोषारोपणास भिवून संधी शोधली नाही. तर ही सुद्धा व्यावहारिक बाबच आहे, व्यावहारिक बाब आहे. सामान्य लोकांच्या दोषारोपणास भिवून संधी शोधली नाही. पुढचा आहे कर्म परिणामामध्ये विश्वास खंडित होऊ नये म्हणून संधी शोधली नाही. कर्म परिणामामध्ये विश्वास खंडित होऊ नये. तर कर्माचे परिणाम जे काही येतात त्या कर्माच्या परिणामाचा विचार करून ना, तर अशा पद्धतीची संधी एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री ती शोधत नसते. तर ह्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी आहे. आणि हे जे काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे हे मुद्दे अतिशय व्यावहारिक असे मुद्दे आहेत, नाही का. प्रत्येक मुद्द्याचा जर आपण विचार केलो तर यातला एकही मुद्दा आपण फोडू शकत नाही, एकही मुद्दा फोडू शकत नाही, है ना. इतक्या व्यवस्थित पद्धतीनं बनते नागसेनांनी हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. तर मग अशाच पद्धतीनं जगाविषयी विचार केलास ती स्त्री निमंत्रण देणाऱ्याला भाडणार नाही व पाप कर्म करणार नाही. कोणत्या बाबीच्या संदर्भाने ही बाब म्हटलेली आहे? तर ही बाब या संदर्भाने म्हटलेली आहे की हे राजा, महाशद पंडित 28 गुणांनी संपन्न आहे. आणि या 28 गुणांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि त्या 28 गुणामुळे कोणतीही स्त्री आपल्या पतीच्या व्यतिरिक्त इतर पुरुषावर भाळणार नाही. ते कोणते 28 गुण सांगितलेले आहे? आणि महाशोध पंडितामध्ये कोणते असे 28 गुण होते की त्या गुणामुळे ही जी स्त्री आहे, त्याची पत्नी आहे ती अमरा, ती भाडलेली नाही दुसऱ्यांवर.
तर ते गुण या ठिकाणी सांगितलेले आहे आणि ते गुण अतिशय महत्वाचे असे गुण आहेत. तो पंडित कसा होता तर शूरवीर होता. शूरवीर होता, तो नम्र होता, तो पापभीरू होता, सपक्ष होता, मित्र संपन्न होता, खूप सारा मित्र परिवार, चांगला मित्र परिवार होता त्याच्याकडे. तो क्षमाशील होता, शीलवान होता, सत्यवादी होता, पवित्रता संपन्न होता, पवित्रही होता तो. हा चांगुलपणा आहे, हा चांगला गुण आहे की तो पवित्रही होता. क्रोधरहित होता, अभिमान रहित होता, ऐकणारा होता, सामर्थ्यशील होता, क्रियाशील होता, संग्राहक होता, दान करणारा होता, मधुरभाषी होता, विनम्रता होता, मृदुता होती त्याच्यामध्ये, अदुष्ट होता म्हणजे तो दुष्ट प्रवृत्तीचा नव्हता, अमायावी पण होता, अतिशय बुद्धिमान होता, कीर्तिमान होता, विद्या संपन्न होता, आश्रितांना मदत करणारा होता, सर्व लोकांचं मार्गदर्शन करणारा होता, धनवानही होता आणि यशवंतही होता. त्याची कीर्ती दूरपर्यंत पोहोचलेली होती. तर हे 28 गुण या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. आता विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा स्त्रिया नेमकं काय पाहतात तर माणूस किती मोठा आहे, मोठा आहे म्हणजे ज्ञानानं किती मोठा आहे, धनानं किती मोठा आहे, कीर्तीनं किती मोठा आहे. तर विशेषतः या गुणांकडे मुली जास्त पाहत असतात आणि या गुणांवर त्या म्हणजे भाळतात, या गुणांकडे जास्त विशिष्ट पद्धतीनं त्या लक्ष देतात नाही का, आणि त्यावर त्या भाळतात. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ही जी अमरा स्त्री होती त्या तिच्या पतीमध्ये हे सगळे 28 गुण होते आणि अशा 28 गुण असलेल्या पतीला सोडून कोणती स्त्री परपुरुषाच्या प्रलोभनाला बळी पडणार आहे. म्हणून कोणतीही स्त्री परपुरुषाच्या प्रलोभनाला तेव्हाच बळी पडते जेव्हा तिच्या पतीमध्ये काही ना काही नाही का विकृती असते, कमजोरी असते, कमतरता असते आणि ती कमतरता तिला नेहमी भासत असते आणि ती कमतरता दूर करण्यासाठी मग अशा पद्धतीनं विशिष्ट स्थळ असेल, विशिष्ट प्रसंग असेल किंवा विशिष्ट पद्धतीचा निमंत्रक जर तशा पद्धतीनं मिळाला तर स्त्रिया मात्र या गोष्टीकडे भाळू शकतात. आणि म्हणून आपल्याला प्रकरण दिसते की पती आहे, 2 मुलं आहे, मुली आहे, तरीही आपल्या त्या 2 मुलांना सोडून ती जी स्त्री आहे ती परपुरुषासोबत म्हणजे आपल्या वयापेक्षा कमी असणाऱ्या, वयानं कमी असणाऱ्या मुलासोबत ती पडून गेली. आता बघा, पती आहे, 2 मुलं आहे, चांगलं घर आहे, सगळं काही व्यवस्थित आहे आणि असं असताना सुद्धा एक स्त्री आपल्यापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलासोबत पडून जाते नाही का. तर या समाजामध्ये ज्या काही आपल्याला घटना घडताना दिसतात अशा अनेक घटना घडताना आपल्याला दिसतात. तर म्हणून या संदर्भाने ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहे आणि बुद्धाने हे जे काही वाक्य उच्चारलेलं आहे त्याचा मतितार्थ अधिक चिंतन आणि मननातून आपण समजून घेतला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही व्यावहारिक गोष्टी घडतात त्यातूनही आपण समजून घेतलं पाहिजे. साध्य काहीच होत नाही, परंतु त्यावेळेस मात्र ती धुंदी असते त्यांच्यामध्ये, होश नसतो त्यांना आणि या धुंदीमध्ये ते कुठलेही पावलं उचलतात आणि काहीही करून बसतात, स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात आणि मग मात्र त्यांना पश्चाताप होतो की नाही. तर अशा या गोष्टी आणि मग ह्या 28 गुणांनी परिपूर्ण असलेला हा जो काही महौषध होता तर याची पत्नी अशा पद्धतीनं ते कुठल्याही प्रलोभनाला बळी पडली नाही. हे सुद्धा एक उदाहरणादाखल भगवान बुद्धांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे हे गुण सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. तर ह्या अनुषंगाने हे प्रकरण मला ज्या पद्धतीनं आकलन झालं त्या पद्धतीनं मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं प्रकरण आलेलं आहे अहर्तांच्या निर्भयते संबंधी प्रश्न. तर भगवान बुद्ध एके ठिकाणी म्हणतात की अहर्त लोक भयमुक्त झालेले असतात, परंतु तरीही राजगृह नगरामध्ये धनपाल नावाचा हत्ती भगवान बुद्धाच्या अंगावर चाल करून येत असताना पाहून 500 क्षीणाश्रव म्हणजे ज्यांचे आश्रव पूर्णपणे क्षीण झालेले आहे, नष्ट झालेले आहे,
ज्यांचे क्लेश नष्ट झालेले आहे असा भिक्खू त्यांना सोडून मिळेल त्या दिशेने पडून गेले. फक्त भिक्षू आनंद तेथेच उभे होते. बाकी सगळे क्षीणाक्षर भिक्षू, अहर्त भिक्षू, आश्रवांना ज्यांनी क्षीण केलेलं आहे असे भिक्षू, तर ते पळून गेले. आणि ते धनपाल नावाच्या हत्तीची गोष्ट आलेली आहे. हा धनपाल नावाचा हत्ती माझ्या माहितीनुसार नालागिरी जो हत्ती आहे त्याला धनपाल त्याचं नाव सुद्धा, म्हणजे धनपाल हे सुद्धा एक नाव त्याचं होतं. आणि म्हणून हा नालागिरी नावाचा हत्ती किंवा धनपाल नावाचा हत्ती देवदत्ताने सोडलेला होता, कारण देवदत्त बुद्धाचा विरोधक होता. आणि अजातशत्रू सुद्धा बुद्धाचा विरोधक असल्यामुळे अजातशत्रूच्या सहकार्याने बुद्धाला मारण्याचे जे कटकारस्थान रचण्यामध्ये आलेले होते, त्या कटकारस्थानाचा एक भाग म्हणून त्या हत्तीला मदमस्त करून त्याला एक प्रकारे जी मदिरा वगैरे आहे ती पाजून त्या मदधुंद हत्तीला भगवंतावर सोडण्यात आलेलं होतं. आणि हा जो हत्ती आहे तो हत्ती बुद्धाकडे वार करताना येताना पाहून फक्त आनंद बुद्धाच्या पाठीमागे उभे राहिले आणि इतर जे भिक्षू होते ते पळून गेले, असा हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. तर मग ते म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाने म्हटलेले आहे की अहर्त लोक भयमुक्त असतात. आणि राजगृहामधील धनपाल नावाचा हत्ती भगवान बुद्धाच्या अंगावर चाल करून आला. 500 अहर्त भिक्खू त्यांना सोडून मिळेल त्या दिशेने पळून गेले. फक्त भिक्खू आनंद तेथेच उभा होता. तर हे दोनही गोष्टी सत्य आहेत. मग पुढे नागसेन याचं स्पष्टीकरण देताना म्हणतात, ते घाबरून पडून गेले नाहीत आणि भगवान बुद्धाला मारू देण्याच्याही उद्देशाने पडून गेलेले नाहीत. या ठिकाणी भंते नागसेन याचं स्पष्टीकरण करताना ही बाब सांगतात की ते घाबरूनही पडून गेले नाहीत आणि त्याने येऊन भगवंताला मारावं असा उद्देश तर असूच शकत नाही ना. आपल्या शास्त्राला कोणी मारावं असा उद्देश कोणाच्याही मनामध्ये असू शकत नाही. एखाद्या वेळेस घाबरून कोणी पळून जाऊ शकतं आणि स्वतःचा प्राण प्रत्येकाला प्रिय असतो आणि म्हणून आपला प्राण वाचवण्यासाठी कोणीही पळून जाऊ शकतो. परंतु नागसेन म्हणतात की ते घाबरून पळून गेलेले नाहीत आणि बुद्धाला मारू देण्याच्या उद्देशाने पळून गेलेले नाही. मग पुढे ते म्हणतात की हे राजा, जेथे अहर्तांच्या बाबतीत घाबरणे किंवा अस्थिरतेचे कारणे आहेत, ती सर्व कारणे अहर्तांच्या बाबतीमध्ये नष्ट झालेली असतात. म्हणून अहर्त लोक भयमुक्त असतात. त्यांना मृत्यूचं काही भय नसतं, कारण या सगळ्या फेऱ्यातून ते मुक्त झालेले असतात. जे काही क्लेश आहे त्या क्लेशांना ते नष्ट करून त्यांनी केलेलं असते. म्हणून ते भयमुक्त असतात. त्यांना कुठल्याही पद्धतीची भीती नसते, अगदी मृत्यूची सुद्धा भीती त्यांना नसते. या सगळ्या भीतींपासून ते परावृत्त झालेले असतात. मग ते याचं अधिक स्पष्टीकरण देत असताना सांगतात की हे राजा, एखादा मनुष्य जमिनीला खणतो तेव्हा महापृथ्वी घाबरते काय? किंवा मोठमोठाले समुद्र, पर्वत, शिखरांच्या भारामुळे पृथ्वी घाबरते काय? तर म्हणते नाही. हे राजा, कोणत्या कारणामुळे? कारण महापृथ्वीला घाबरण्यासाठी कोणतेही कारण उरलेले नसते. महापृथ्वी काही घाबरत नाही. कोणी तिला खणलं काय, खोदलं काय, काही केलं काय? महापृथ्वी अचल आहे, अढळ आहे, निश्चल आहे. तर हा महापृथ्वीचा गुण आहे. बुद्धत्वाचा सुद्धा तोच गुण आहे. बुद्धत्व सुद्धा अचल आहे, अढळ आहे, उपेक्षा भावनेनं भरलेलं असतं, नाही का? त्याचप्रमाणे हे राजा, अहर्तांच्या करिता घाबरण्यासाठी, अस्थिर होण्यासाठी कोणतेही कारण उरलेले नाही. त्यामुळे भीतीमुळे ते पडून गेले हे कारण निश्चितच नाही, निश्चितच नाही. तर हे राजा, मोठमोठ्या पर्वत शिखरांना खचून जाण्याची किंवा पडून जाण्याची किंवा आगीने जळून जाण्याची भीती असते काय? हिमालय इतक्या वर्षापासून आहे, पण हिमालयाने कधी भीती बाळगली काय की मी तुफानामुळे मी उडून जाणार? नाही, कारण तुफान माझं काहीही बिघडू शकत नाही. एवढं ते अचल आणि अढळ आहे ना. तर त्यामुळे ते म्हणतात आणि हे उदाहरण देतात आणि मग ते म्हणतात राजा नाही. तर हे राजा, कोणत्या कारणामुळे? कारण पर्वत शिखरांना खचून किंवा पडून जाण्याचे कोणतेही कारण उरलेले नसते. त्याचप्रमाणे हे राजा,
अहर्तांच्याकरिता घाबरण्यासाठी किंवा अस्थिर होण्यासाठी कोणतेही कारण उरलेले नसते. हे राजा, जरी या जगाच्या स्वाभाविक व्यवस्थेशी संबंधित हजारो रूपामध्ये जे काही 7 समूह आहेत, या जगाच्या स्वाभाविक व्यवस्थेशी संबंधित हजारो रूपामध्ये जे काही 7 समूह आहेत, त्या सर्वांनी एकत्र येऊन एका अहर्तालाही बळजबरीने घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी त्या अहर्ताच्या मनामध्ये किंचितही भय उत्पन्न होत नाही. तर म्हणजे इतके सगळे लोक एकत्रित येऊन सुद्धा ना जगाच्या स्वाभाविक व्यवस्थेशी संबंधित हजारो रूपामध्ये जे काही 7 समूह आहेत, आता ते कोणते 7 समूह आहेत याचं मला काही आकलन झालेलं नाही, पण असेल. आणि हे सगळे समूह येऊन जरी अहर्ताला घाबरवण्याचा, बळजबरीने घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मात्र यंकिंचितही त्यांच्या मनामध्ये भीती उत्पन्न होत नाही, हे या ठिकाणी त्यांनी विशद केलेलं आहे. म्हणजे अहर्ताची मनस्थिती कशी असते याचं वर्णन करताना ते सांगतात की ते सगळे जीवनमुक्त असल्यामुळे, क्लेशांपासून मुक्त असल्यामुळे आता भीतीचं कोणतंही कारण त्यांच्यामध्ये शेष उरलेलं नाही. आणि म्हणून त्यांना हे सगळे लोक जरी बळजबरीनं घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मात्र अहर्त घाबरत नाही, त्याच्यामध्ये भय उत्पन्न होत नाही. कोणत्या कारणामुळे? कारण त्यांच्या मनामध्ये भय उरलेले नसल्यामुळे. आणि आता पुढे ते मग म्हणतात की हे राजा, त्या अहर्त भिक्खूंच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला होता, त्याचं स्पष्टीकरण देताना आता ते मुख्य जी बाब आहे ती या ठिकाणी भंतेजी सांगत आहेत. आणि ते म्हणतात की अहर्त भिक्खूंच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला होता की आज सर्वश्रेष्ठ अशा राजगृह नगरामध्ये सर्वश्रेष्ठ महान बुद्धाचा प्रवेश होताच रस्त्यात धनपाल नावाचा हत्ती त्यांच्यावर धावून येईल आणि त्या सर्वश्रेष्ठ बुद्धाचा सेवक त्यांना सोडून जाणार नाही. त्याला उपठ्ठाक म्हटल्या, उपठ्ठाक असं म्हटलं जाते. आणि तो उपठ्ठाक कोण होता? आनंद होता ना, उपठ्ठाक सेवा करणारा. तर बुद्धाचा सेवक हा आनंद होता आणि त्यांना हे माहित होतं की तो त्यांना सोडून जाणार नाही. जर आम्ही भगवान बुद्धाला सोडून गेलो नाही तर आनंदाला आपली बुद्धाप्रती बांधिलकी प्रकट करण्याची संधी मिळणार नाही आणि तथागताजवळ हत्तीचे येणे तर शक्यच नव्हते. म्हणून आम्ही तेथून निघून गेलो. म्हणजे या ठिकाणी अरहंत भिक्खू हा मरणाला घाबरत नाही, मृत्यूपासून तो परावृत्त झालेला असतो आणि मृत्यूचं त्याला कोणताही भय नसते. आणि म्हणून या ठिकाणी जी बाब लक्षात आलेली आहे आणि ती नागसेनांनी जी लक्षात आणून दिलेली आहे ती बाब ही आहे की ही सगळी परिस्थिती त्या अहर्त भिक्खूंनी ओळखलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये नाही का, तर आनंद हा बुद्धाला सोडूनही जाणार नाही. आणि म्हणून आनंदाची ही जी काही भावना आहे किंवा ही जी काही बुद्धाप्रती त्यांची निष्ठा आहे, बुद्धाप्रती त्यांनी स्वीकारलेली जी बांधिलकी आहे ती प्रकट व्हावी ना. आणि ही प्रकट करण्याची संधी ही संधी आहे, म्हणून ही संधी त्याला आपण उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून बुद्धाप्रती असलेली जी काही आपली निष्ठा आहे, जी काही बांधिलकी आहे ते स्पष्ट रूपाने लोकांच्या समोर यावी. हे बघा, पाहताना कसं वाटेल की बघा सगळे भिक्षू पळून गेले, पण भिक्षू काही पळून गेलेले नव्हते, कारण त्यांना काही मरणाची भीती उरलेली नव्हती. मग ते जे काही पळून गेले त्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका ही होती की बुद्धाप्रती असलेल्या आपल्या ज्या काही भावना आहे, जी काही कमिटमेंट आहे ना, जे काही बांधिलकी बुद्धाप्रती त्यांनी स्वीकारलेली आहे, तर ही बांधिलकी सिद्ध करण्याची किंवा प्रकट करण्याची ही अतिशय उत्तम संधी आहे ना. म्हणून लोकांपुढे ही बाब स्पष्टपणे उघड व्हावी यासाठी इतर भिक्खू पळून गेले त्या ठिकाणी. आणि त्यांना माहित होतं की आनंद पळून जाणार नाही. आणि म्हणून बुद्धाच्या पाठीमागे एकटा आनंद उभा राहिला, एकटा आनंद उभा राहिला. अशा वेळीच अनेक लोक क्लेश बंधनातून मुक्त होतील आणि चारही दिशांना आनंदाच्या गुणांची प्रशंसा होईल. त्या पाठीमागची जी काही भूमिका आहे ती पाठीमागची भूमिका ही या पद्धतीची आहे. तर यामुळे आनंदाचं जे गुण आहे तो आनंदाचा गुण म्हणजे बुद्धाप्रती जे काही त्याचं कमिटमेंट आहे, कमिटमेंट या ठिकाणी उघडकीस येईल आणि मग आनंदाच्या गुणाची चर्चा होईल नाही का, त्याची प्रशंसा होईल, त्याच्या गुणाची प्रशंसा होईल आणि त्याच्यापासून लोक प्रेरणा घेतील. त्यानंतर ते अहर्त मंगलमय परिणाम पाहून वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. आणि मग आपल्याला माहित आहे की तो जो हत्ती आहे
हत्ती त्या ठिकाणी बुद्धासमोर येतो. बुद्धाच्या मैत्री भावनेच्या बलानं तो हत्ती त्या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि बुद्ध त्याच्या त्या शिरावर असा हात ठेवतात आशीर्वाद स्वरूप आणि त्याला उपदेश करतात. ठीक आहे, बुद्ध त्याला उपदेश करतात आणि अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी शांत होतो, बुद्धासमोर नतमस्तक होतो, बुद्धाला शरण येतो. हा सगळा घटनाक्रम आपल्याला माहित आहे. परंतु याचं स्पष्टीकरण देत असताना भंते नागसेनानी जी बाब सांगितलेली आहे ती अतिशय अशी महत्वपूर्ण बाब आहे की अहर्त भिक्खू मृत्यूला घाबरत नाही, परंतु आनंदाची बुद्धाप्रती असलेली जी काही श्रद्धा आहे, जे काही कमिटेड भाव आहे ना, तर जी काही बांधिलकी आहे ती लोकांसमोर यावी आणि त्याच्या गुणांची चर्चा व्हावी आणि त्या गुणांची चर्चा होऊन लोकांनी प्रेरणा घ्यावी, अशा पद्धतीचा भाव त्या पाठीमागे होता. आणि म्हणून हा भाव ठेवून इतर भिक्खू त्या ठिकाणाहून दूर पळाले आणि आनंद मात्र त्याच ठिकाणी बुद्धाच्या पाठीमागे उभा राहिला. तर ही बाब या ठिकाणी अतिशय सुंदरपणे भंते नागसेनांनी स्पष्ट केलेली आहे. तर भंते नागसेन, आपण प्रश्नाचे उत्तम विश्लेषण केलेले आहे. तेथे त्या अहर्तांना कसलेही भय वाटले नाही किंवा ते विचलितही झाले नाही. उलट उत्तम परिणाम पाहून ते अहर्त वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. तर या संदर्भाने ही बाब या ठिकाणी आलेली आहे. 9:11 झालेले आहे. तर आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. साधुवाद. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.